आलूवडी तर तुम्ही खाल्लीच असेल, पण अशी नॉनव्हेज आलूवडी तुम्ही कधी खाल्ली आहेत का? नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि एकदम टेस्टी अशी आलूवडी ही लागते. नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण नॉनव्हेज आलूवडी बनवणार आहोत, एकदम नवीन रेसिपी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण नॉनव्हेज आलूवडी बनवणार आहोत. त्यासाठी बघा इथे मी चिकन घेतलेलं आहे. चिकनमध्ये आपल्याला बघा असा मांस घ्यायचा आहे फक्त. त्यानंतर इथेही आपण आलूवडीला जी पानं वापरतो ना, ती इथे आपण ही पानं घेतलेली आहेत. ती पानं कशी साफ करायची याचा व्हिडिओ आपला आहे. तर आता आपण पुढे सुरुवात करूया. पहिलं आपल्याला काय करायचं आहे, हे जे चिकन आहे ना, हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सर्व आता आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत, कारण आपल्या 2-3 रेसिपीज आहेत आलूवडीच्या. त्याच्यामध्ये आलूची पानं कशी साफ करायची आहेत ते आपण दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे. आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद. त्यानंतर इथे मी अर्ध लिंब घेतले, ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये घालायचं आहे. कारण चिकन आहे त्यासाठी आपल्याला लसूण याच्यामध्ये जरा जास्तच वापरायचं आहे. आता हे आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपण मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे. हे बघा एकदम बारीक असं झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. जितकं बारीक करता येईल ना तितकं आपल्याला असं करून घ्यायचं आहे. हे आपलं इथे रेडी झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करणार आहोत. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ, कारण आलूवडी छान अशी कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण तांदळाचं पीठ घातलंय. त्यानंतर 1 चमचा इथे मी आपला घरगुती लाल मसाला घेतलेला आहे. थोडीशी हळद. त्यानंतर इथे मी आलं, लसूण आणि मिरची असं हे ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो केचप, कारण की आलूवडीमध्ये आपण आज चिकनचा वापर करणार आहोत. त्यासाठी आपण इथे गूळ नाही वापरणार आहोत. त्यासाठी आपण इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. फक्त आपण याच्यामध्ये गूळ आपण इथे नाही वापरणार आहोत. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकदम जाड नाही आपण ठेवणार आहोत, थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपलं आता हे बॅटर रेडी झालेलं आहे. आपण थोडंसं पातळच ठेवलेलं आहे इथे. हे बघा, कारण की आता आपल्या याच्यामध्ये घालायचंय चिकन, त्यासाठी थोडंसं पातळ करायचं, म्हणजे चिकन घातल्यानंतर व्यवस्थित जसं आपल्याला हवं आहे तसं हे बॅटर होणार आहे. आता सर्व चिकन आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं या बेसन पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे.
हे बघा इथे आता आपलं बॅटर हे छान असं रेडी झालेलं आहे. तर बघा इथे आळूची पानं घेतलेली आहेत मी. जे बघा वरच्या शिरा आहेत ना सुरीने काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर लाटणं फिरून घेतलेलं आहे. आता एक पान आपल्या याच्यावर ठेवायचं आहे आणि जे बॅटर आहे ते आपल्याला याच्यावर लावून घ्यायचं आहे. ही आलूवडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, मस्त होते. व्यवस्थित असं आपल्याला हे पानानं लावून घ्यायचं आहे. हे बघा इथं आपण आता व्यवस्थित असं इथे पानाला लावून घेतलेलंच आहे. आता दुसरा पान आपला उलट्या साईडून असं ठेवून द्यायचं आहे. असं जाडसर थोडंसं लावून घ्यायचं. आता हा आपण आपल्याचा उलटा असा ठेवून पुन्हा आपल्या याच्यावर आता लावून घ्यायचं आहे. मी असं 4 पानं अशी ठेवून हे असं लावून घेणार आहे. हे बघा सर्व पानं आपली व्यवस्थित अशी लावून झालेली आहेत. आता दोन्ही साईड आपल्याला थोडं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा आपण थोडंसं पीठ लावून घेणार आहोत. आता आपल्याला घट्टसर असा मस्त असा रोल बनवून घ्यायचा आहे. असं फोल्ड करायचं, थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि घट्ट असं आपल्याला आता रोल बनवत जायचं आहे. मध्ये मध्ये पीठ असं लावून घ्यायचं. बघा इथे मस्त असा आपला रोल तयार झालेला आहे. छान असा थोडंसं असं लावून घ्यायचं म्हणजे रोल कुठे आपला निघायला नको, असं म्हणजे सुटायला नको. त्यासाठी थोडंसं पीठ लावून व्यवस्थित अशी पानं लावून घ्यायची. म्हणजे इथे वरची जी बाजू आहे ना याला सुद्धा थोडंसं लावून घ्यायचं म्हणजे खायला छान लागतं. हे बघा अशा प्रकारे. आता इथे आपला मस्त असा रोल तयार झालेला आहे. तर असं दुसरा एक रोल मी बनवून घेते. हे बघा इथे एक चाळण घेतलेलं आहे, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण जे रोल बनवलेले आहे ते आपल्या चाळणीमध्ये असे ठेवायचे आहे. आता हे आपण वाफवून घेणार आहोत. टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. आता चाळण ठेवून टोपावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं आपण ही वडी वाफवून घेणार. इथे आपली 15 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूया आता. हे बघा इथे आपली वडी छान अशी वाफवून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता पानांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि हाताला पीठ वगैरे पण लागत नाहीये. बघा इथे आलू वडी आपल्या रेडी झालेली आहे. ते मी थंड करून घेतलेले आहेत. आता आपण कट करून बघूया. आता तुम्हाला जर छोट्या मोठ्या ज्या साईजच्या हव्यात तशा आपल्याला कट करून घ्यायचे. हे बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त असं पीठ व्यवस्थित असं लागलेलं आहे. हे बघा आता सर्व वड्या आपल्याला छान अशा कापून घ्यायच्या. पाहू शकता किती मस्त वड्या पडतात एकदम. हे बघा मस्त झाल्यात एकदम.
बघा सर्व आलूवडे आपल्याला कट करून घेतलेले आहेत. आता दुसरा रोल आहे तो सुद्धा मी असाच कट करून घेणार आहे. बघा इथे मी पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण आलूवडे याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. मस्त एकदम फ्राय करून घ्यायचं, एकदम मस्त कुरकुरीत होईपर्यंत. आणि आपल्याला या आलूवडे आहेत ना या मीडियम गॅसवर करून घ्यायचे, एकदम फास्ट गॅस नाही ठेवायचा. हे आता आपण मस्त अशा फ्राय करून घेणार आहोत. दोन 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया. थोडं चिकटलं तर काढून घ्यायचं. अशा सर्व पहिला काढून घेऊया, नंतर मग पलटी मारून घ्यायच्या. ही आलूवडची टेस्ट आहे ना थोडी वेगळीच लागते, एकदम मस्त वाटते एकदम. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता या पलटी मारून घेऊया आपण आणि दोन्ही साईड आपल्याला छान अशा खरपूस फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला मीडियम गॅसवरच करायचे, कारण की चिकन सुद्धा आहे, व्यवस्थित असं शिजलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला एकदम थोडा वेळ लागला तरी चालेल, पण कमी गॅसवर आपल्याला छान अशा या फ्राय करून घ्यायच्या. आता दुसरी साईडवर आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची. दोन्ही साईड मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत. हे बघा. आणि आलूवडी आहे ती आपली तर छान अशी झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा मस्त झालेली आहेत. आता सर्व आलूवडी आपण या काढून घेणार आहोत. सर्व आलूवड्या काढून झालेल्या आहेत. आता दुसऱ्या आहेत त्या सुद्धा आपण पॅन मध्ये फ्राय करून घेणार आहोत. दुसऱ्या सुद्धा मी आता ठेवते इथे. आता या सुद्धा मी फ्राय करून घेते. तर हे बघा इथे आपल्या मस्त अशी आपली इथे नॉनव्हेज म्हणजे चिकन आलूवडी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते आणि तितकीची टेस्टी पण झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब